धावा निघतायत की 4 धावा हे पाहणं नितांत गरजेचं असेल, कारण एक महत्त्वपूर्ण लढत ही दोन या संघादरम्यान आजमावली जाते। इशारा येतोय 6 धावांचा, एक सुरेख फटका म्हणावा लागेल तो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने ताऊ नाईकचा। षटकाराच्या साह्याने प्रतिस्पर्धी संघाला धोक्याची सूचना देतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अव्वल दर्जाचा कोटी दर्जाचा हा फलंदाज। अपेक्षा आजच्या सामन्यामध्ये एक सुंदर फलंदाजी घडावी, मात्र विकी भोईरचा सामना हा फलंदाज कशा प्रकारे करतोय हे पाहणं औत्सुक्याचं। यावेळी सुरेख चेंडू, एक मोठा फटका निघाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सन्मान दिला जातोय। त्याचबरोबर एकेरी धाव ही ताऊ नाईक साठी पाहायला मिळतंय, ज्या एकेरी धावसंख्येने 7 धावा धाव फलकावरती बिनबाद अशी सावध संयमी सुरुवात म्हणावी लागेल ती नाणेफेक हरल्यानंतर रामेश्वर बॉईज आरोंद क्रिकेट संघाची। एका बाजूने गोवा राज्यातील बलाढ्य संघ म्हणून ज्याची गणना केली जाते, कित्येक गोवा राज्यांमध्ये प्रथम क्रमांकाचा दावेदार म्हणून ज्याला ओळखलं जातं असा हा RV11 कोरगाव संघ। पहिल्या 2 चेंडूंवरती जी चूक झाली ती मात्र तिसऱ्या चेंडूवरती एका अचूक टप्प्यावरचा नियंत्रित मारा हा विकी भोईरचा की सहजासहजी मोठे फटके खेळू देणार नाही या ठाम इराद्याने सुरेख परती पाहायला मिळते ती उजव्या हाताचा गोलंदाज वेगवान विकी भोईरचा। 7 धावा धाव फलकावरती जीवन मरणाचा हा प्रश्न या मैदानावरती पाहायला मिळतोय। याही गुडले स्पॉटवरचा चेंडू उजव्या हाताचा फलंदाज सनम साळगावकरला ऐनमुखाच्या क्षणी उसळी घेताना दिसतोय। निर्धाव चेंडूने सांगता होतंय ज्या सनम साळगावकरला रिव्हर्सिपचा बादशाह म्हणून ओळखलं जातंय, ज्या या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्या शाहरुखने फटका खेळला नक्कीच आठवण करून दिली होती सनम साळगावकरची। तीच फलंदाजी अपेक्षित यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले आहेत, नक्कीच आजच्या दिवशी सनमची फलंदाजी पाहायला मिळेल की एक कडवट मारा हा प्रतिस्पर्धी संघाचा पाहायला मिळतोय। पंचांचा इशारा येतोय अतिरिक्त धावेचा, ज्या अतिरिक्त धावेने 8 धावा धाव फलकावरती बिनबाद पहिलं कोकण 9 सुपर ओव्हर षटक हाताळताना दिसतोय जो विकी भोईर। कालच्या दिवसामध्ये एक दमदार गोलंदाजी, एक अचूक टप्प्यावरचा नियंत्रित मारा जो पाहिला गेला, मात्र तीच अपेक्षा ही आजच्या दिवशी RV11 कोरगाव संघाकडनं। स्ट्राइक एंडवरती टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव, रिव्हर्सिपचा बादशाह सनम साळगावकर। यावेळी पुलचा फटका पाहायला मिळतोय, मिड विकेटच्या दिशेने चेंडू पाहायला मिळतोय। पंचांचा इशारा येतोय चौकाराचा, निर्णायक 4 धावा आणि ह्या 4 धावा पाहायला मिळत आहेत त्या आरोंद संघासाठी। चौकाराच्या साह्याने 12 धावा धाव फलकावरती डबल फिगर मध्ये धावसंख्या पाहायला मिळते। कोकण 9 प्रीमियर लीग आयोजित भव्य दिव्य ही क्रिकेट स्पर्धा, आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस रणसंग्राम क्रिकेटचा पाहायला मिळतोय तो टोपियोला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती, जो पहिला सामना मिळाला आणि एका बलाढ्य संघाला या स्पर्धेतनं दूर व्हावं लागलं। मात्र सांघिक खेळच्या जोरावरती सुयश होमस्टे हा संघ मात्र मजल मारताना दिसतोय तो उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये। मात्र या दोन संघादरम्यान कुठचा संघ हा उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल करेल तर कुणाचा प्रवास हा याच सामन्यामध्ये समाप्त होईल ही सूचिन्ह या मैदानावरती नक्कीच पाहायला मिळतील। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर अवघ्या 12 धावा बिनबाद धाव फलकावरती ही एक सलामी, एक सुरुवात धावांचा श्री गणेशा पाहायला मिळतोय तो नाणेफेक करल्यानंतर रामेश्वर बॉईज आरोंद क्रिकेट संघाचा। जे स्क्रीनच्या समोर प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण जरा फलंदाजाला डिस्टर्ब होणार नाही, आपण असं बसायचं आहे। वैयक्तिक पहिलं तर दुसरं षटक हाताळलं जात आहे ते RV11 कोरगाव क्रिकेट संघाकडनं। धीरज भोईर हा सज्ज होताना दिसतोय तो या पॅव्हलियन एंडकडनं। स्ट्राइक एंडवरती उजव्या हाताचा फलंदाज ताऊ नाईक एका षटकारानिशी फलंदाजी साकारतोय। यावेळी पहिल्या चेंडूवरती हा भोईर मात्र यावेळी अनियंत्रित मारा पाहायला मिळतोय, ज्या चेंडूला टेनिस क्रिकेटच्या भाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं संबोधलं जातं। ती अतिरिक्त धाव, ज्या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या ही नाममात्र 13 धावा धाव फलकावरती। अतिशय सुरेख सलामी म्हणावी लागेल ज्या जोडीवरती आशा अपेक्षा श्री रामेश्वर बॉईज आरोंद क्रिकेट संघाच्या। एका बाजूला व्यावसायिक क्रिकेट, एका बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अव्वल दर्जाचे खेळाडू हे पाहायला मिळत आहेत। यावेळी फटका फसलाय कव्हरच्या दिशेने, एक साधा सोपा झेल हा RV कोरगाव संघाकडनं पाहायला मिळतोय,
ज्या चेंडूवरती फलंदाज बाद होऊ शकला असता त्या चेंडूवरती जीवनदान मिळतंय ते ताऊ नाईकला. या अगोदरचा सामना पाहिला की जीवनदान किती महत्त्वाचं असतं, झेल किती महत्त्वाचं असतं. कारण क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा म्हटलं जातं जितो कॅचेस जितो मॅचेस, मात्र याच्या विपरीत कामगिरी ही RV11 कोरगाव संघाची पाहायला मिळाली. या जीवनदानाचा फायदा हा ताऊ नाईक आपल्या संघासाठी किती धावांसाठी जोडतोय हे पाहणं नित्यांत गरजेचं. मात्र स्ट्राईक एंडवरती रिव्हर्स स्वीपचा बादशाह सनम साळगावकर. यावेळी फटका फसला जातोय, फलंदाजाला चेंडू चकवा देतोय, निर्धाव चेंडूने सांगत होते. दुसरं षटक हे प्रगतीपथावर ते धीरज भोईरचं. कालच्या दिवसांमध्ये विकी भोईर, धीरज भोईर या गोलंदाजांचा बोलबाला, मात्र आजच्या दिवशी तीच कामगिरी सातत्य हे नितांत गरजेचं RV11 कोरगाव संघासाठी. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उंची प्राप्त करतोय, डीप स्क्वेअर लेगचा शतरक्षक येतोय, एक साधा सोपा झेल टिपला जातोय आणि आघाडीचा चनीचा फलंदाज जो धोकादायक वाटणारा सनम साळगावकरची खेळी समाप्त होताना दिसते ती या मैदानावरती. जे प्रेक्षक या यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेले आहेत त्यांना विनंती की आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि या स्पर्धेचा आपण अवश्य लाभ घ्या. सनम साळगावकर वरती ज्या आशा अपेक्षा होत्या मात्र त्याची निराशा होते. हताश मनाने माघारी परतताना दिसतोय तो सनम साळगावकर. त्याची जागा घेण्यासाठी एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्टार खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते, सिंधुदुर्ग कॅप्टन ऑफ द गोपाल बटा असं म्हटलं जातं, तो गोपाळ बटा यावेळी मैदानात पावले टाकताना दिसतोय. ज्या गोपाळ बटाने सिंधुदुर्गात नव्हे तर सिंधुदुर्गाच्या बाहेर गोवा राज्य, कर्नाटक, मुंबईचा प्रवास घडला आणि कित्येक मैदानं आपल्या फलंदाजीने गाजवली. कित्येक सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला असा अष्टपैलू खेळाडू मैदानात पावले टाकताना दिसतोय. श्री रामेश्वर बॉईज आरोंदा क्रिकेट संघाची नक्कीच भिस्त असेल ती गोपाळ बट्टावरती, कारण एक जबाबदार खेळाडू म्हणून या संघाची ज्याची गणना केली जात आहे. गोपाळ बट्टाला इथं मात्र सुरेख ती फलंदाजी करावी लागेल रामेश्वर बॉईज आरोंदा क्रिकेट संघासाठी. सलामीवीर ताऊ नाईक हा स्ट्राईक एंडच्या दिशेने दिसतोय, एक षटकार पाहायला मिळतोय. त्यानंतर बघावं लागेल येणाऱ्या गोलंदाजांवरती हे आक्रमण होईल की गोपाळ बट्टाला सुरेख साथ ही ताऊ नाईक कडनं पाहायला मिळेल. यावेळी लोअर फुलटॉसचा चेंडू हा उजव्या इष्टीवरचा खेळला जातोय, तो ऑन साइडला डीप लॉंगनचा शतरक्षक झपकन येतोय. आपल्याकडनं दुसरी धाव खर्च होणार नाही ही काळजी घेत एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही 15 धावा एका गडेच्या मोबदल्यात. क्वार्टर फायनलची लढत, कुठचा संघ हा उपांत्य फेरीत दाखल होईल तर कुणाचा प्रवास हा या सामन्यातून या स्पर्धेतनं समाप्त होईल हा निर्वाह देणारा सामना पाहायला मिळतोय. तो दोन बलाढ्य संघात ही ताकद आजमावली जाते ती क्वार्टर फायनलच्या सामन्यादरम्यान. षटक क्रमांक दुसरं डावकऱ्याचा धीरज भोईर हा पाहायला मिळतोय. यावेळी पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न हा गोपाळ बटाचा याही वेळी फसला जाताना दिसतोय. निर्धाव चेंडूने सांगत होते ती धीरज भोईर या गोलंदाजाची. पहिले षटक ज्या विकी भोईरनं हाताळलं त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून धीरज भोईर सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय. एका अचूक टप्प्यावरचा नियंत्रित मारा, मात्र त्या नियंत्रित मारायला बोथट ठरविला जाईल का, जो पहिल्या चेंडूवरती कयास वर्तवला गेला होता. मात्र यावेळी डी पॉइंट सीमा रेषेच्या दिशेने एक सुंदर कोकण 9 चौकार आपल्याला पाहायला मिळतोय, तो 4 धावांसाठी. चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या जलद गतीने धावफलकावरती पाहायला मिळते. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक दुसरं समाप्त होत आहे. प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नक्कीच विचार विनिमय होतोय. ज्या धावा धावफलकावरती श्री रामेश्वर बॉईज आरोंदा क्रिकेट संघासाठी पाहायला मिळत आहेत, जी मनात गृहीत धरलेली धावसंख्या या मैदानावरती उभारली जाईल का, की पहिला क्वार्टर फायनलचा सामना जो 50 धावांचा पाहायला मिळाला, मात्र यावेळी नक्कीच प्रयत्न असेल ती धावसंख्या 60-70च्या घरामध्ये पोहोचवली जाईल, ती गोपाळ बटा याच्या नेतृत्वाखाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक हुशार चाणक्य कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय, कित्येक मैदानं ज्याने आपल्या फलंदाजीने गाजवली, कित्येक नवोदित खेळाडूंना आपल्या कर्तृत्वाखाली मोठं केलं, असं एक मोठं नाव गोपाळ बटा. स्ट्राईक एंडवरती ताऊ नाईक उजव्या हाताचा फलंदाज, या मोसमात या बहरात असलेला खेळाडू, ज्या फलंदाजाने ध्रुव ट्रॉफी गाजवली. मात्र यावी अपेक्षा ही एका मोठ्या खेळीची ती रामेश्वर बॉईज आरोंदा क्रिकेट संघाला.
नवीन गोलंदाज सज्ज होतोय तो आरवी कोरगाव संघाकडनं अपाली करंगुटकर, एक जादूमय फिरकी गोलंदाज यावेळी बॅकफुटला जाऊन एक स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न, मात्र पॉइंटला सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे, थोडीशी चूक होत आहे, परिणामी एकेरी धाव पूर्ण होते ती 2 फलंदाजांमध्ये. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 गोवा राज्यातील एक फिरकीमय जादूगर गोलंदाज, कित्येक सामन्यांमध्ये ज्याला बेस्ट बॉलरने सन्मानित केलं गेलं असं मिस्टर अपाली करंगुटकर हा स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. तो आरवी 11 कोरगाव संघ. आजच्या दिवशी दर्जेदार संघ पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाचं स्वप्न असेल कोकण नाऊ चषक उंचवायचा, या ठाम इरादाने संघ हे तगडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते आजच्या दिवशी जमली लगतचा फटका मिड विकेटला सुरेख क्षेत्ररक्षणच्या एकेरी धावसंख्येने 21 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यास सनम साळगावकर हा संस्थात गारद झाल्यानंतर फलंदाजीची जबाबदारी ताऊ नाईक त्याच्या साथीला गोपाळ बाटा या 2 फलंदाजांवरती येते. यावेळी सुरेख ड्राईव्ह केला जातोय, चेंडू येतोय लॉंगनच्या साईडला, डीप लॉंगनचा क्षेत्ररक्षक झपकन येतोय, तेवढी चांगली फेक ही गोलंदाज अपाली करंगुटकरच्या हातामध्ये विसावताना दिसतंय. ज्या एकेरी धावसंख्येने 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात नाणेफेक हरल्यानंतर टोपीवाला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती प्रथम फलंदाजी करताना उजव्या हाताचा आपा करंगुटकर यावेळी सज्ज होतोय. उजव्या यष्टीवरनं फिरकी घेणारा चेंडू जो निर्धाव चेंडू जातोय, परिणामी बायच्या स्वरूपात एकेरी धाव ही जोडली जाते आरोंदा क्रिकेट संघासाठी. 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात ही डावांची सुरुवात पाहायला मिळते ती श्री रामेश्वर बॉईज आरोंदा क्रिकेट संघाची. यावेळी आक्रमक चणीचा विस्फोटक फलंदाज ताऊ नाईक हा स्ट्रायकिंगच्या दिशेने, तर कडवं आव्हान असेल ते अपालीचं. यावेळी निमंत्रण दिलं गेलं, डीप लॉंग सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी फटका पाहायला मिळतोय तो या मैदानावरती. कोकण नाऊ हा सुपर मॅक्सिमम षटकार. षटकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या धावफलकावरती वधारली गेली. 29 धावा धावफलकावरती. या मोसमात या बहरात असलेला खेळाडू ताऊ नाईक याची या मैदानावरती प्रचिती करून देतोय की आक्रमक फटक्यांसाठी मला का ओळखलं जातंय. सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल. जो कर्णधाराने विश्वास दाखवला वरती जाऊन फलंदाजी करण्याचा, तो या मैदानावरती पूर्णपणे सार्थकी लावतोय. यावेळी डाव्या यष्टीवरचा चेंडू हलकसा पायचीचं अपील, परिणामी षटकाची समाप्ती होताना दिसते. प्रारंभीची 3 षटकं निम्मा षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. धावफलकावरती 30 धावा प्रति षटकांमध्ये 10 धावांची सरासरी पाहायला मिळते. उर्वरित 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ बाकी या मैदानावरती. आणि किती धावांपर्यंत मजल मारू शकतो आरोंदा क्रिकेट संघ, जी मनात गृहीत धरलेली धावसंख्या 60-70च्या घरामध्ये पोहोचवली जाईल का. मात्र गोलंदाजांचा पुन्हा एकदा बोलबाला सिद्ध होईल. एका कमी धावसंख्येचा सामना पाहायला मिळेल ही सूचिन्ह या मैदानावरती. मायक्रोफोनवरती बदल होतोय. आमचे साथी समालोचक अमोल जमदाडे मायक्रोफोनवरती येत आहेत आणि मी प्रदीप देऊलकर आपल्या खेळाडूंची रजा घेतोय. प्रदीप अनेक युट्यूबर आपण बघितले, मालवणी लाईव्ह, त्याप्रमाणे डीपी बघितले, आणि अजून एक युट्यूबर आमचे जवळचे मित्र मंदार शेटिये आणि त्यांच्या समवेत श्री तेली, दोघांचंही स्वागत आहे. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाव आयोजित कोकण नाव प्रीमियर लीग 2022 पर्व 2 पावड बाय ॲडमिशन पावड बाय इलाइगो या स्पर्धेच्या वतीने. हॅलो, आणखी एक युट्यूबर गौरेश कांबळी, तुमचं सुद्धा स्वागत. धन्यवाद प्रदीप, धन्यवाद बादल. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा मी अमोल जमदाडे कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ प्रीमियर लीग सन 2022चा थरार आपण अनुभवतोय व दुसऱ्या पर्वामध्ये आजच्या अंतिम दिवशी रंगतदार सामने, रंगतदार लढती आपल्याला पाहायला मिळतात. पहिली लढत आश्चर्यकारकरित्या पराभूत केले जात आहे ते बलाढ्य असलेल्या रोहित स्पोर्ट वेंगुर्लेला, व त्यानंतरची एक दुसरी दर्जेदार लढत ही तमाम क्रीडा रसिकांच्या साक्षीनं या टोपीवाला बोर्डिंग मैदानावर आपण अजमावतोय. एका बाजूला गाठ पडते ती अर्थातच आरवी कोरगाव संघाची, व त्या आरवी कोरगाव समवेत ज्यांची ग्रंथिका जुळली जाते तो रामेश्वर बॉईज आरोंद्याचा संघ, जो मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः फलंदाजी करतोय. निर्धारित 3 षटकांमध्ये प्रति षटकात 10 धावांची सरासरी राखत 30 धावांपर्यंत मजल मारली जाते व कारणीभूत ठरतात ते 2 मोठे फटके ताऊ नाईकच्या बॅटमधनं या धावसंख्येला आकार देणारे.
चौथ्या षटकाला सुरुवात होते व फ्रंट फूटवर येऊन ड्राईव्ह केला जातोय तो अर्थातच चेंडूला व लॉंग ऑनच्या दिशेने एक सुरेख असं क्षेत्ररक्षण, तितकी चांगली फेकी, एकेरी धावेने सांघिक धावसंख्या मात्र बदलते ती 31 धावांवर. गोलंदाजाच्या स्क्रीनवर आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतो तो निजी कोट्यातलं दुसरं व संघाच्या माध्यमातून चौथं षटक हाताळण्यासाठी धीरज भोईरची वर्णी लागते. ज्यानं दुसरं षटक हाताळलं होतं पहिल्या इनिंगचं, तोच गोलंदाजी मार्कवर चौथ्या षटकाच्या निमित्तानं पुन्हा एकदा पाहायला मिळतो तो धीरज भोईर. सुरुवातीचं पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं कोकण 9 षटक हे विकी भोईरचं. यावेळेला धीरजचा सुरेख असा चेंडू स्कूप करण्याचा प्रयत्न, गोपाल भट्टाचा कॅप्टन ऑफ दी सिंधुदुर्ग स्वस्तात माघारी परततोय व मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत दुसरा मोठा धक्का बसतोय. तो प्रथम फलंदाजी करताना रामेश्वर बॉईज अरोंदा संघाला सांघिक 31 धावांवर. कोकण 9 विकेट आपल्याला पाहायला मिळतोय तो गोपाल भट्टाच्या रूपानं, ज्या गोपाल भट्टावरती तमाम क्रीडारसिकांच्या खूप नजरा होत्या, खूप आशा होती. गोपाल भट्टाची बॅट या मैदानावर तळपेल व त्या आशेला पुरता पाणी फिरणारा फटका हा गोपाल भट्टाचा. एक चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण याच्या जोरावर क्षेत्ररक्षण करणारा आरवी कोरगाव गोवाचा, जो इतक्या लांबून आमच्या स्पर्धेमध्ये येतोय, तो बलाढ्य असा संघ प्रतिस्पर्धी संघाचे आघाडीचे 2 मोहरे टिपतोय व 2 गड्यांच्या मोबदल्यात नाममात्र 31 धावा, 3 षटक, 2 चेंडू सांगते अखेरीस असा धावफलक झळकतोय तो नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर रामेश्वर बॉईज अरोंदा संघाचा. झगमा एक जबरदस्त असं डान्स करताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो तो स्क्रीनवर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो दर्शन बांदेकर. हा नॉन स्ट्रायकर एंडवर स्ट्रायकरच्या दिशेने ताऊ नाईक सज्ज होतोय व गोलंदाजी मार्कवर ऑफटाईमच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू. पंच आपले दोन्ही हात समांतर करतात. क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये ज्याची वल्गना वाशी टू काशी अशा पद्धतीची केली जाते, तो दंडात्मक स्वरूपाचा चेंडू व गोलंदाजीला दंडित केल्यानंतर सांघिक धावसंख्या मात्र पुढे सरकते ती 32 धावांवर. 32 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात चौथं षटक हे प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बॅटची कडा घेऊन गलीच्या दिशेने, गलीचा क्षेत्ररक्षक तितकं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. अचूक अशी फेकी करण्याचा प्रयत्न, मात्र चित्त्याच्या वेगाने हरणाच्या चपळाईने एकेरी धावेची लहर ही मैदानावर उठते व एकेरी धावीने स्ट्राईक बदललं जात सांघिक धावसंख्या मात्र वृद्धिंगत होते ती 33 धावांवर. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. धीरज भोईर नामक गोलंदाज, जो लेफ्ट हँडेड फिरकी गोलंदाज, त्याच्या समोर असेल षटकारांचा बेताज बादशाह दर्शन बांदेकर सज्ज होईल. मात्र दर्शनला कशा पद्धतीने रोखावं की निश्चितपणे डावखुऱ्या शैलीदार गोलंदाजाला कशा पद्धतीने तोंड द्यावं या इराद्याने ड्राईव्ह केल्या चेंडूला कव्हरच्या दिशेने चांगला फटका विथ अलॉंग द कार्पेटचा. एकेरी धावेंनी दर्शन बांदेकर धावांचा आघात करतोय, धावांचं अकाउंट ओपन करतोय व सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित होते ती 34 धावांवर. एका बाजूनं बाजीप्रभू देशपांडे प्रमाणे ताऊ नाईक सलामीचा आघाडीचा फलंदाज किल्ला लढवतोय, बाजी लढवतोय व दुसऱ्या बाजूनं 2 मोहरे संस्थात तंबूच्या आश्रयाला परतल्यानंतर मधल्या फळीमध्ये दर्शन बांदेकर एका आत्मविश्वासानं मैदानाच्या आतमध्ये पावलं टाकेल आणि घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर कशा पद्धतीची फलंदाजी. यावेळेला लेग स्टंपवरचा चेंडू खेळायचा होता तो डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. चेंडू व बॅट यांच्यामध्ये समन्वय नव्हता, गेन अंदर दंडी बाहेर हे चित्र पाहायला मिळतंय व यष्ट्या उद्ध्वस्त करणारा चेंडू हा डावकुऱ्या फिरकी गोलंदाज धीरज भोईरचा. यष्ट्या उद्ध्वस्त केले जाते ते ताऊ नाईकच्या व पर्यायानं तिसरी मोठी सफलता ही क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या खाती नोंदवली जाते व 3 गड्यांच्या मोबदल्यात नाममात्र सांघिक धावसंख्या चौथ्या षटकाच्या मध्यंतरास ती 34 धावापर्यंत मजल मारतोय तो प्रथम फलंदाजी करताना रामेश्वर बॉईज अरोंदा. कोकण 9 विकेट, ताऊ नाईकचे 2 मोठे फटके, 2 षटकारांना नटलेली खेळी ताऊ नाईकची संपुष्टात देते व याला कारण ठरतोय तो एक अचूक टप्प्याचा चेंडू. डावखुऱ्या फिरकी गोलंदाज धीरज भोईरचा सफल चेंडू ठरतोय व पर्यायानं एक सफलता प्राप्त असा गोलंदाज. एकंदरीत 4 षटकांचा खेळ थांबतोय व 4 षटकांच्या चौथ्या षटकाचा खेळ अजूनही प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय व सांघिक धावसंख्या धावफलकावरती 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज सँडी कुंडेकर, ज्यानं या अगोदरच्या लढतीमध्ये ज्यावेळेला संघाला गरज होती ती संघाची गरज ओळखून, सांघिक गरज ओळखून रामेश्वर बॉईज अरोंदा संघाला विजयाचे दरवाजे उघडून दिले होते, तो निश्चितपणे 24 धावांची एक उपयुक्त खेळी त्याच्या बॅटमधनं या मैदानावरती पाहायला मिळाली.
यावेळेला फटका फसलाय, खेळायचा होता तो स्क्वेअर लेगला, चेंडू जातोय तो पॉइंटच्या दिशेने व आल्या पावली माघारी हजेरी लावण्याचं काम करतोय तो सँडी कुंडेकर. व सँडी कुंडेकर नावाचं वादळ हे सुरू होण्यापूर्वी समाप्त केलं जातंय ते अर्थातच गोलंदाज धीरज भोईरच्या अचूक टप्प्याच्या भेद गोलंदाजी समोर. व स्वस्तात माघारी 0 धावांची बॅग डोक्यावर घेऊन तंबूच्या आसऱ्याला परततोय तो चौथ्या गड्याच्या रूपानं. व कोकण 9 विकेट, कोकण 9 सफलता ती चौथ्या गड्याच्या रूपानं पाहायला मिळते, ती सँडी कुंडेकरच्या रूपाने. 4 गड्यांच्या मोबदल्यात नाममात्र 34 धावा, 2 चेंडूवरती सलग 2 सफलता. गोलंदाज धीरज भोईरच्या एकंदरीत एका सफलतेचं षटक समाप्त होते ते अर्थातच चौथं. व जोपर्यंत 4 षटकांचा खेळ मागे पडतोय, नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर रामेश्वर बॉईज अरुंदेचा संघ हा 4 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावांपर्यंत मजल मारतोय. सुरुवातीच्या 3 षटकात 30 धावा व त्यानंतर केवळ 4 धावांचं षटक हे धीरज भोईरचं. व पर्यायानं प्रतिस्पर्धी संघाचे 2 मोहरे टिपण्यात तो सफलता प्राप्त करतोय. व सांघिक धावसंख्या मात्र 34 धावांपर्यंत रोखण्यात एक कंजूसी षटक, किफायती षटक, नियंत्रित गोलंदाजी, कडवट गोलंदाजी गोलंदाज धीरज भोईरची कारणीभूत ठरते ती धावसंख्येला ब्रेक लावण्यासाठी. कॉमेंट्री बॉक्समध्ये आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत समालोचक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे मार्गदर्शक समीरजी पांढरे आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये. हिंदीचा एक बुलंद आवाज श्याम वाक्कर, मालवणीचा बुलंद आवाज बादल चौधरी आणि मराठीचा बुलंद आवाज प्रदीप देऊलकर. मी कॉमेंट्री बॉक्समधून अमोल जमदडे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. यावेळेला नजाकत, ताकद, टायमिंग बेंबिसाल, चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना टाटा गुड बाय करत डीप कोर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. चौकाराने सांघिक धावसंख्या 38 धावांवरती परावर्तित होते. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9 प्रीमियर लीग सन 2022 दुसरं पर्व व दुसऱ्या पर्वातील आजच्या अंतिम दिवशी रती महारथी या मैदानावरती अवतरतात. टेनिस क्रिकेटचे बेताज बादशाह आज या मैदानावरनं पाहायला मिळतात. ते तमाम क्रीडा रसिकांना व यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले जात आहेत त्यांचं पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. जे आमचे जाणकार क्रीडा रसिक, क्रिकेटवरती प्रेम करणारे क्रीडा रसिक, त्यांचं पुन्हा एकदा आम्ही कोकण 9 प्रीमियर लीगमध्ये कोकण 9 चॅनलच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. एक दर्जेदार गोलंदाजी, पहिला वहिला खराब चेंडू तो विकी भोईरचा. त्या खराब चेंडूला मोठ्या फटक्याची शिक्षा फलंदाच्या बॅटमधनं व त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यानंतरचा एक अचूक टप्प्याचा कडवट चेंडू हा गोलंदाज विकी भोईरचा. यावेळेला स्ट्रायकर एंडचा फलंदाज अक्षय घाटुळच्या कानामध्ये हाय हॅलो करून चेंडू एसटी रक्षक देसाईच्या गोदीमध्ये व या चेंडूवरती कोणतंही उत्तर नव्हतं. ते फलंदाज अक्षय घाटुळेकडे. सांघिक धावसंख्या मात्र धावफलकावरती स्थिरावते ती 38 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या इनिंगच्या 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. कोकण 9 प्रीमियर लीग 2022 पर्व दुसऱ्या मधल्या एक दर्जेदार लढती आपण अनुभवतोय. आजचा अंतिम दिवस. यावेळेला पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र लेग स्टंपच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू पंच फलंदाज नाबाद असल्याचा निर्वाळा देत आहेत व लेग बाईटच्या सिग्नलने अतिरिक्त धावेने का होईना सांघिक धावसंख्या मात्र एका पावलाने पुढे सरकते ती 39 धावांवर. आता मात्र हात खोलावे लागतील ते अर्थातच फलंदाज दर्शन बांदेकरला. त्याच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा असतील गोपाळ भट्टाला आणि त्यासाठी त्याला मधल्या फळीमध्ये प्रमोट केलं जातंय की पिन हिटरच्या भूमिकेमध्ये आणि ती भूमिका वखुबीने निभावण्यास सक्षम असती फलंदाजी ही अति आवश्यक असेल ती दर्शन बांदेकरला. पंचांकडनं चेंडूला अवैध ठरवलं जात आहे. नो बॉलचा सिग्नल येतोय तो पंचांचा. उसळी घेणारा चेंडू बराचसा वरती येतोय व या वरती येणाऱ्या चेंडूला पंचांकडनं नो बॉलचा सिग्नल, अतिरिक्त चेंडूचा इशारा येतोय तो पंचांचा आणि त्यानंतर गोलंदाज विकी भोईरच्या जखमेवरती मीठ चोळणारा इशारा अर्थातच फ्री हिटचा. मनपसंत मनाजोगा फटका खेळण्याची संधी असेल ती फलंदाज दर्शनला. सांघिक धावसंख्या धावफलकावरती वधारते ती 40 धावांवर. मनपसंत मनाजोगा फटका खेळण्याची संधी दर्शन बांदेकर सारख्या विस्फोटक आक्रमक फलंदाजाला व दर्शनची विस्फोटक आक्रमक फलंदाजी रोखणारा चेंडू टाकण्यासाठी विकी भोईर हा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला इनकटर पद्धतीचा चेंडू निघाय कही पे निशाणा कही पे अशा पद्धतीचा फटका. चेंडू एका बाजूला बॅट दुसऱ्या बाजूला. चेंडू बघता बघता क्षेत्ररक्षकाला देखील बीट करतोय व थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाकडनं जोपर्यंत चेंडूची परती येते मैदानाच्या आतमध्ये केवळ एकेरी धावेंचा कालावधी व सांघिक धावसंख्या मात्र वधारते ती 41 धावांवर. पहिल्या इनिंगचं 5वं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो तो विकी भोईर ज्याने या अगोदरचं षटक देखील एक उत्कृष्ट असं हाताळलं होतं. तोच गोलंदाज स्क्रीनवर.
यावेळेला ऑफ्टमच्या बाहेर जाणारा चेंडू पंच आपले दोन्ही हात समांतर करतात. पंच याला शिक्षा देतात ती अर्थातच एकेरी धावेची व एका अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या वधारते ती 42 धावांवर 4 गड्यांच्या मोबदल्यात. एक चांगला स्पेल आपल्याला पाहायला मिळतो तो विकी भोईरचा. 1-2 खराब चेंडू जर का अपवादात्मक सोडले तर निश्चितपणे धावसंख्येला ब्रेक लावणारी गोलंदाजी भोईर बंधूंची. सुरुवातीला विकी भोईर त्यानंतर धीरज भोईर हे 2 गोलंदाज सक्षम अशी गोलंदाजी करतायत. आपल्या नावाला लौकिकाला साजेशी अशी गोलंदाजी व दुसऱ्या बाजूला जी क्षमता आपल्याला पाहायला मिळते फलंदाजांमध्ये ती क्षमता कुठेतरी रोखणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. याही वेळेला भरकटलेला दिशाहीन चेंडू पंच आपले दोन्ही हात समांतर करत क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये ज्या चेंडूची वल्गना वाशी टू काशी अशा पद्धतीची केली जाते तो अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू व सांघिक धावसंख्या एका दंडात्मक धावेने वधारते ती 43 धावांवर. एकात दुसरा मोठा फटका नवसंजीवनी पाजणारा नवचैतन्य निर्माण करणारा ठरू शकेल तो फलंदाजी करणाऱ्या संघाच्या दृष्टीने व दुसऱ्या बाजूने एका दुसरी विकेट घेऊन अक्षरशः कंबरड मोडून टाकावं फलंदाजी करणाऱ्या संघाचा हा इरादा गोलंदाजी मार्गावर असलेला गोलंदाज विकी भोईरचा सातत्याने पाहायला मिळतोय. मात्र 2 खराब चेंडू आणि त्यानंतर सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा पिंच हिटर म्हणजे ज्याला ओळखलं जातं तो अक्षय गाटवळ खिलाडी का खिलाडी स्ट्रायकर यांच्या दिशेने सज्ज होईल व त्याला रोखण्यासाठी गोलंदाजी मार्गावर विकी भोईर हा गोलंदाज. यावेळी ऑफपिच पद्धतीचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं पहिल्या प्रयत्नात बम्बलिंग करतोय चेंडू सोबत फुटबॉल खेळतोय व चित्त्याच्या वेगाने मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावेची लहर आणि त्यानंतरची खराब फेकी कोणत्याही क्षेत्ररक्षकाचं बॅकअप नव्हतं व याचं रूपांतर बहुधा एकंदरीत 4थ्या धावेमध्ये देखील केलं जाईल. चित्त्याच्या वेगाने हरण्याच्या चपळाईने मैदानाच्या आतमध्ये सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर 4 धावा पण पूर्ण केल्या जात आहेत व सांघिक धावसंख्या मात्र वधारते ती 5 षटकांच्या सांगते अखेरीस 47 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना रामेश्वर बॉईज अरुंदा संघाची. या अगोदरचा सामना देखील आपण पाहिला. आश्चर्यकारकरित्या बलाढ्य असलेला या स्पर्धेचा किंबहुना या संपूर्ण मालिकेचा प्रबळ दावेदार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात होतं तो रोहित स्पोर्ट वेंगुर्ले सारख्या संघाला पराभवाचा धक्का दिल्यानंतर आश्चर्यकारकरित्या हे सामने आपल्याला पाहायला मिळतील. मोठमोठे धक्के वेगवेगळे धक्के या मैदानावरून आपल्याला पाहायला मिळतील आणि बलाढ्य असलेली नावं ही निश्चितपणाने कागदावरती राहतात ती रोहित स्पोर्ट वेंगुर्लेची व दुसऱ्या बाजूनं त्यांच्या विरोधात असलेला संघ आपल्याला पाहायला मिळाला होता तो सुयश होमस्टे व सुयश होमस्टे संघाचा संघनायक शाहरुखच्या बॅटमधनं तुफानी फटकेबाजी आपल्याला या अगोदरच्या लढतीत पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरती आपल्या संघाला सरसेनापतीने संघनायकाने 1 मॅन आर्मी अकेला आदमी सेना समान या वृत्तीनं आपल्या संघाला तो विजय संपादन करून देतोय. 5 षटकांचा खेळ थांबतोय व 5 षटकांच्या सांगते अखेरीस 47 असा धावफलक 5 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना रामेश्वर बॉईज अरुंदा संघाचा. 6व्या षटकाला सुरुवात होते. अमृत वेर्लेकर नामक गोलंदाज उंचीनं कमी वयानं कमी मात्र कौशल्याने परिपूर्ण असणारा गोलंदाज. दुसऱ्या बाजूला टेनिस क्रिकेटचा बाहुबली स्ट्रायकर यांच्या दिशेने दर्शन बांदेकर धावांसाठी संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये व त्या दर्शनचा संघर्ष कोणत्या चेंडूवरती समाप्त होईल हे पाहणं उत्सुकतेचं ते क्रीडा रसिकांसाठी. यावेळेला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने विथ अलॉंग द कार्पेटचा फटका. डीप स्क्वेअर लेगवरनं जोपर्यंत चेंडूची परती माघारी परतते ते अर्थातच देसाईच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये वेगाने दुहेरी धावांची लहर पाहायला मिळते व सांघिक धावसंख्या मात्र 49 धावांपर्यंत मजल मारते ती 5 षटक 2 चेंडूंच्या सांगते अखेरीस. पहिल्या इनिंगचं अंतरिम षटक अंतिम षटक काही चेंडूंचा खेळ हा शेष. येणाऱ्या अखेरच्या काही चेंडूंवरती एका दुसरा मोठा फटका दर्शन बांदेकर कडनं अपेक्षित व दुसऱ्या बाजूला यावेळेला गती परिवर्तनाचा चेंडू. या अगोदरचे 2 चेंडू हे आतमध्ये वळण घेणारे मात्र यावेळेचा तिसरा चेंडू चाणाक्ष नजरेने नटलेला गोलंदाज ज्याच्यावरती गोलंदाजी निश्चितपणे दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते व अमृत वेर्लेकरचे दर्जा सिद्ध करणारी गोलंदाजी व या निश्चितपणे अचूक टप्प्याच्या चेंडू समोर पुरता नांगी टाकताना दिसतोय तो दर्शन बांदेकर. यावेळेला फुल टॉस पद्धतीचा चेंडू मोठा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. कोकण 9 षटकार आपल्याला पाहायला मिळतोय व सांघिक धावसंख्या आता मात्र उडी घेते ती 55 धावांवर.
एक नवसंजीवनी पाजणारा फटका. कारण मित्रांनो, मॅचच्या पहिल्या इनिंग असो किंवा दुसरी इनिंग असो, शेवटचं षटक हे लक्षात राहतं. आणि ज्या पद्धतीने तुम्ही पहिल्या इनिंगचा शेवट करता, तो आत्मविश्वास तुमच्यामध्ये निश्चितपणाने द्विगुणित होतो. आणि अमृत वेर्लेकरचा एक खराब चेंडू व त्या खराब चेंडूला एका मोठ्या फटक्याची शिक्षा ही दर्शनच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय. आता मात्र आकुट्यापेला चेंडू फटका फसलाय बराच काळ हवेमध्ये. चेंडूच्या खाली येईल क्षेत्ररक्षक व डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये एक साधा सोपा लॉलीपॉप पद्धतीचा झेल. दर्शनची विस्फोटक खेळी, आक्रमक खेळी समाप्त होते. ती एका षटकारानं नटलेली व एकंदरीत फलंदाजी करणाऱ्या रामेश्वर बॉईज आरोंदा संघाला 5वा धक्का बसतोय व 5 गड्यांच्या मोबदल्यात 6व्या षटकाच्या मध्यांतरास 55 असा धावफलक झळकतोय. तो नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. पहिल्या इनिंगचं अंतिम षटक हे प्रगतीपथावर अमृत वेर्लेकरचं कौतुक करावं लागेल. एकमेव खराब चेंडू व त्या खराब चेंडूला एका मोठ्या फटक्याची शिक्षा. एक सुरेख टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला. फिंच हिटर टेनिस क्रिकेटच्या बाहुबलीच्या बॅटमधनं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. साजू नाईक. अमृत वेर्लेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज साजूचा आज वाढदिवस व त्याला वाढदिवसाच्या आमच्या कोकण 9 चॅनलच्या वतीने आम्ही लाख लाख शुभेच्छा देतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा छोटेकरीचा अमृत वेर्लेकर हा बॉलिंग मार्कवर. गती परिवर्तनाचा चेंडू उसळी घेणारा व या चेंडूवरती कोणतंही उत्तर नव्हतं. ते अक्षयकडे पर्यायानं जी धाव अस्तित्वात नव्हती ती धाव घेण्याचा केविलवाना प्रयत्न हा अपुरा राहतोय व क्रिकेटमधली मैदानावरची आत्महत्या करून अक्षय घाटवळ तंबूच्या आसऱ्याला परततोय. एकंदरीत 6वा मोठा धक्का अक्षयच्या रूपानं फलंदाजी करणाऱ्या आरोंदा संघाला पहिल्या इनिंगचा खेळाचा शेवट होतोय. पहिल्या इनिंगची सांगता होते. एकंदरीत प्रारंभीच्या 6 षटकांचा खेळ थांबतोय व 6 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर 55 असा धावफलक झळकवला जातोय तो आरोंदा संघाकडून व विजयासाठी अब तक 56 अशी धावसंख्या आवश्यक असेल. ती दुसऱ्या इनिंगमध्ये आरवी कोरगाव गोवा संघाला, जो गोवा राज्यातील बलाढ्य संघ खास करून अनिकेत देसाईच्या फलंदाजीवरती तमाम क्रीडारसिकांच्या नजरा असतील व अनिकेत देसाईला कशा पद्धतीने रोखावं हा यक्ष प्रश्न असेल. तो आरोंदा संघाच्या गोलंदाजासमोर दुसऱ्या बाजूनं अनिकेत देसाई कशा पद्धतीची संयमी व आक्रमक फलंदाजी करेल, त्याला संघ साथीदारांची कशा पद्धतीनं दाद मिळेल, साथ मिळेल, हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर आपण आमंत्रित करतोय प्रोफेसर राजाराम परब सरांना. तोपर्यंत मी अमोल जमदाडे तमाम क्रीडारसिकांची रजा घेतो. धन्यवाद. हॅलो. पुढील सामन्यासाठी नाणेफेकीसाठी या वर्षा वॉरियर्स देवबाग विपक्ष ध्रुव पारसे गोवा. प्रदीप, वर्षा वॉरियर्स देवबाग संघ आणि ध्रुव पारसे संघाची नाणेफेक आपण करून घ्यावी. स्पर्धा अधिकारी बंटी केरकर संघ, आपण लिस्ट घ्या. मैदानात दिसतोय आकडा बघा 4-5. माय नेम इज बॉन्ड, जेम्स बॉन्ड. पणजीचा हा गुणवान खेळाडू, आक्रमक खेळाडू. साजू, जरा एकदा कॅमेऱ्याच्या दिशेने पाहावं. साजू बॉन्ड, माय नेम इज बॉन्ड. साजू, आज तुझा वाढदिवस. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण आयोजित कोकण नव प्रीमियर लीग 2022 च्या वतीने साजू बॉन्ड, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माय नेम इज बॉन्ड, साजू बॉन्ड. कोकणताव प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे पॉवर्ड बाय ॲडमिशन, को पॉवर्ड बाय इलायगो. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण मराठी समालोचन, हिंदी समालोचन तसंच मालवणी समालोचन ऐकलं आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये प्रथमताच मी या ठिकाणी निमंत्रित करतोय प्रोफेसर राजाराम परब यांना किंवा इंग्रजी शैलीतनं त्यांनी यापुढे समालोचन करावं. Good afternoon to all. Thank you so much, Samir Pandreji. हितचिंतकांचे जाहीर दिल्याबद्दल
नागरिकांचे जाहीर आभार. ऍडमिशन कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 ला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल जाहीर आभार. पहिल्या 3 दिवसात केबल आणि यूट्यूब चॅनलवरून घेतला 7 लाख दर्शक. Between RV Goa and Rameshwar Arunda. Rameshwar Arunda, full of star cast from local players, Sindhudurga players, our own players, and RV Goa, one of the leading cricket team of Goa. The team which is full of players from Navi Mumbai and Goa. So here we are. Gaurav Kamli, commonly known as Reddy Express, will be starting proceeding for Rameshwar Arunda. We have 2 attacking batsmen, Rajat Kudalkar and Bhushan Patil. Bhushan Patil, very popular figure in tennis cricket circle, played and made many half centuries in Navi Mumbai region. And we have Rajat Kudalkar on strike. Gaurish Kamli, right arm fast medium bowler. Here he is. Right arm over the wicket, the first delivery. Loose ball, punished away to the 6. Very unfortunate and loose start. This is not the start what Rameshwar Arunda team will be expecting from the lead bowler. The loose ball, lollipop ball was put away nicely by Rajat Kudalkar. He must be feeling happy. His goosebumps in the stomach, butterflies in the stomach will be settling down now. Gaurish Kamli, on the other hand, will be definitely looking to come back. Once again, half volley, half tracker, and result the same. Area is slightly different, but the result is same. Once again, the half tracker has been punished to the 6. Just 2 balls, 12 runs. The first over, which is commonly known here as Konkan Now Super Over, where we can see all the 11 players within the 30-yard circle, and batsman Rajat Kudalkar is taking full advantage of it. 2 huge sixes on the leg side. Gaurish Kamli must be under the pressure, but he has definitely he will be making the comeback. Now this time once again half volley, and there is no change whatsoever in the result. 3rd consecutive 6 by the Rajat Kudalkar, and their supporters are jumping all in the air. The ball is flying everywhere. It seems the spectators are fielders here and fielders are merely spectators. The 4th delivery. Once again, the full advantage. A humongous hit, but this time 1 bounce to the boundary. 16 runs already. We are just into the first over. 4 balls, 2 more, 22 runs. 22 runs. Beg my pardon. 22 runs. 3 sixes and a 4. Three sixes consecutively and a 4. 22 runs on the board already. Here is Gaurish Kamli with his 5th delivery. Once again, it has been punished to the deep fine leg region for a 4. And score jumps on to the 26 runs. It seems Gaurish Kamli is in no mood to waste the time. He is willing to go home early. Many players, many senior players are just stunned by his performance today. Same time, credit has to be given to the aggressive batting by Rajat Kudalkar. Definitely why RV Goa is one of the strong contender to win this Konkan Now Premier League Season 2. He is proving every bit of it. Final delivery of the first over, and once again the ball moves on to long on region for 4. 3 sixes and 3 4. 6 6 6 and 3 consecutive 4s. The score moves on to
30 runs for no loss at the end of first over. We can see a change in the bowling. There should be something, a magical strategy. Fielding team must be coming out. The bowler name is Saju Naik, who is commonly known as Bond. We can see Bond is written in capital letters on his t-shirt, and we will be expecting the same performance from him. A small run of 7 to 8 steps. Wish you a happy birthday from the entire team of Konkan Now, from all the sponsor and the presentation box. Mr. Saju Naik, Saju Bond. Bhushan Patil will be facing Saju Bond. Oh, Bhushan tries to reverse sweep it, but unfortunately misses it. Gopal Bhatta completes the work, completes the formality, and ball is returned back to the Saju Bond. Here we are, the second ball. This time, once again, Bhushan attempts the reverse sweep. He is unable to connect anything, and Saju Bond is surprised how exactly this ball has missed the stump. They are looking for something magical from this bowler, Rameshwar Arunda. Definitely. On the other hand, RV Korga already on the winning track. They just want to continue what has happened in the first over. A quick single, quick attempted single. A very good attempt of run out, but batsmen were fortunate to complete this single, and score moves on to 31. हॅलो, वर्षा वॉरियर्स देवबाग, ध्रुव पारसे गोवा, लवकरात लवकर नाणेफेकीसाठी या. Rajat Kudakar facing fourth delivery of Saju Bond. He is running into the pitch over the wicket, and this time Rajat Kudakar hits it to the cow corner region, but the fielder is protecting there, and he returns the ball. Batsmen were able to complete just one run. Score moves on to 32 without any loss for RV Goa. Second over in progress. Bhushan Patil plays it nicely in a defensive manner for a single run, because already the desired average, they are much ahead of the desired required rate, so they just don't want to take any unwanted risk. Saju Bond will be coming with the last delivery of this over, second over, which is in progress. He will be definitely looking to break through. The ball is in the air, fielder is underneath, and the extraordinary inning of Rajat Kudakar comes to an end. He goes on to the personal score of 31 runs. He faced just 8 balls and scored 31 runs. What a remarkable inning, and that too in the crucial stage, knockout stage. So the second quarter final, almost we can say it belongs to Rajat Kudakar because of his magnificent batting performance. After 2 overs, the score is 33 runs for the loss of 1 wicket. The main weapon or main tool, spearhead, was taken away for too many runs. Now we have the another all-rounder from this region, Sindhudurga region, very popular player, Darshan Bandekar, who had shown us some exclusive hitting while he was batting as a pinch hitter. But now Bhushan Patil, Darshan Bandekar, fast medium, round the wicket. Oh, wonderful delivery and appeal, finger goes up. सर फक्त एकच मिनिट. वर्षा वॉरियर्स देवबाग आणि ध्रुव पारसे हा सामना. बंटी सर, टायमिंग किती होतं?
या सामन्याचं. वेळ होऊन गेलाय ना. वर्षा वॉरियर्स देवबाग आणि ध्रुव पारसे दोन्ही संघ तुमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही संघांचे एक एक ओव्हर कट झाले आहेत. सामना 5 षटकांचा राहील आणि शेवटचा कॉल आहे दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघांसाठी हा शेवटचा कॉल. थेट आपण कर्णधार समालोचन कक्षात पाठवा नाणेफेकीसाठी. पुढचा सामना आहे वर्षा वॉरियर्स देवबाग आणि ध्रुव पारसे. दोन्ही संघांना फाईन एक एक ओव्हर दोघांचा एक कट होतोय. शेवटचा पुकार आहे दोन्ही संघांसाठी. जरा त्वरित या कर्णधार. अजून जर आपल्याला फाईन केली स्पर्धा अधिकाऱ्यांनी तर यामध्ये आम्ही कोणतीही दखल घेणार नाही आहोत. जरा नोंद घ्या दोन्ही संघ. वर्षा वॉरियर्स देवबाग ध्रुव पारसे. Thank you so much, Badal sir. Darshan Bandekar has provided a very crucial breakthrough after the exclusive batting performance by Rajat Kudakar. Now Rameshwar Arunda team is trying their level best to make a comeback into this match. All hopes are on the Darshan Bandekar. First ball, he yorked Mr. Bhushan Patil, and Bhushan Patil's inning comes to an end. He goes personally on the score of 2. Next batsman Aniket Desai, left-handed aggressive batsman from the RV Korgaon. Aniket Desai, he and his teammates will be expecting to complete this formality. Once again, wonderful delivery played with defensive and soft hands onto the leg side. Both batsmen runs and they complete one run in between. Third over in progress, and during this over, the overall score is 34 runs for the loss of 2 wickets. Darshan Bandekar will be bringing his 4th delivery. They are expecting some miracles from him. A huge bouncer bowled by Darshan Bandekar, taking full advantage of his height, his build, hitting the deck hard, and batsman was unable to do anything with the delivery. He was simply looking at the umpire. The 5th delivery, played with the defensive hand, soft hands, and both the batsmen crossed for 1 run. सेमीफायनलसाठी स्पर्धा अधिकारी बंटी केरकर यांच्या परवानगीने आणि कोकण नावचे सर्वेसर्वा विकासजी गावकर यांची घोषणा येते. सेमीफायनल आणि फायनलसाठी दोन्ही संघांसाठी एक एक रिव्ह्यू राहील. दोन्ही संघांसाठी एक एक रिव्ह्यू राहील. हा रिव्ह्यू जर आपण गमावलो तर आपण रिव्ह्यू गमवाल, आणि हा रिव्ह्यू एचसाठी नसेल पण लेग बिफोरसाठी मात्र असेल, याची नोंद घ्या. लेग बिफोरसाठी सुद्धा रिव्ह्यू घेता येईल, स्टंपिंगसाठी रिव्ह्यू घेता येईल, रनआउटसाठी सुद्धा रिव्ह्यू घेता येईल, आणि या प्रत्येक संघाकडे फक्त एक रिव्ह्यू असेल, याची आपण नोंद घ्या. आणि हा रिव्ह्यू सेमीफायनल आणि फायनल या शेवटच्या 3 सामन्यांसाठी. Thank you so much, Badal sir, for this crucial information. A review will be provided exclusively for the semi-final matches. And Darshan Bandekar bowling his last ball of the 3rd over, and he grabs. They are appealing for 1 more wicket. The umpire is denying their appeal. They are appealing for the catch. Captain Gopal Bhatta is planning for a review, but there is no review in this match as this is a quarter final game. And in between, both the batsmen cross for a single, and the score moves on to 36 runs after 3 overs for the loss of 2 wickets. Definitely hereafter, if Rameshwar Arunda want to make any sort of a comeback, the key wicket is going to be Aniket Desai, because he was the man of the match in yesterday's game. Here we can see a replay and the quality of umpiring. The ball was clearly not hitting the bat. It was hitting the elbow, and that is the reason their appeal was denied. It was a very good decision made by umpire.
Umesh Manjrekar sir. And this time umpire signals the wide. The fourth over is in progress. Bowler Saju Naik. Saju Naik over the wicket. First ball goes wide. Here he comes again. Yes, and the batsman lofts it into the air, and a simple catch is taken in the cover region by Gavresh Kambli, and the score remains 37 for the loss of 3 wickets. Fourth over in progress. Rameshwar Arunda, still they are not giving up. They are fighters. They know 2 or 3 quick wickets or wickets in succession can give them an outside chance. They need miracle from their bowlers. There are many friends of ours, they are again and again asking for Marathi commentary, so I am handing over my mic to Samir Pandre sir for Marathi commentary, and I am thankful to the entire presentation team, Konkan Now, this entire tournament, Konkan Now Premier League, powered by Edmission and Eligo. They have given me, my company Perfect Academy, a very good platform, and given me this opportunity to express my views on the cricket, whatever is going on the field. Thank you so much. धन्यवाद परब सर. सामन्यामध्ये चुरस निर्माण होते. पहिल्या षटकात हा सामना एकतर्फी होईल अशी चिन्ह वाटत होती, मात्र साजू आणि त्यानंतर दर्शन यांची सुरेख दमदार अशी गोलंदाजी मैदानावर. अनिकेत देसाई फटका टोलवण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी मात्र विकेटच्या मधोमध तो सापडतोय. पंचांचं बोट असं म्हणतात जात आहे, आणि हेच निनाद पडसाय या ठिकाणी उमटतायत की अनिकेत देसाईला पायचीत होऊन माघारी हे परतावं लागतंय. पहिल्या षटकामध्ये 30 धावा कुठल्यानंतर अनेक चाहत्यांना वाटलं होतं की आरोंदा संघाचं आव्हान हे कदाचित दुसऱ्या किंवा तिसऱ्या षटकात संपुष्टात येईल. मात्र मित्र हो, खेळाडूंची शारीरिक भाषा सांगते सकारात्मक असलेली की जोपर्यंत सामन्यातील शेवटचा चेंडू पडला जात नाही तोपर्यंत सामना जिंकण्याची आशा आम्ही सोडली नाही. आणि हाच आशावाद खेळाडूंनी मनी बांधलेला हा निश्चितपणे आणखी एक सफलतेच्या दिशेनं त्यांचं पाऊल टाकताना दिसतोय. अनिकेत देसाईचा अडसर दूर होतोय. 37 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटक 2 चेंडू यांचा खेळ समाप्त होतोय. त्याचा आज वाढदिवस, तो वाढदिवस विजयानं साजरा करतोय साजू बॉन्ड की नाही, की दुसऱ्या बाजूनं आरवी कोरगाव क्रिकेट संघाला सुरेख अशी सलामी मिळाली तब्बल 30 धावांची पहिल्या षटकात. त्या सुरेख अशा सलामीच्या जोरावर एका निर्विवाद विजयावर आरवी कोरगाव क्रिकेट संघ शिक्कामोर्तब करतोय की नाही ते पाहायचंय. सामन्यात रंगत वाढते, सामन्यात चुरस निर्माण होते. नवीन फलंदाज आपाली कलंगुटकर याची वर्णी लागते, ती चंदन नाईक याला साथ द्यायला. 19 धावांचं अजूनही लक्ष गाठायचंय व 16 चेंडूंचा खेळ हा बाकी आहे. सासू नाईक राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जायचं होतं, हलके स्क्वेअर कटचा प्रयत्न करायचा होता तो फलंदाजला, मात्र गडी एका मागोमाग एक बाद झाल्यानंतर या ठिकाणी अतिरिक्त दबाव येतोय. यावेळी चेंडू उजव्या यष्टीच्या थोड्याशा बाहेर जातोय. दोन्ही हात समांतर पंचांचे होत आहेत. वाईडचा इशारा हा येतोय. आणखी एक अवांतर धाव. एकेरी अवांतर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 38 धावांवर. आता 15 चेंडू व 18 धावांची ही अतिआवश्यकता. काय घडलंय, काय बिघडलंय या चेंडूवर ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. साजू नाईक एक बहारदार कामगिरी करतोय. 3 महत्त्वपूर्ण सफलता, 1 षटक 3 चेंडू यांच्या सांगतेत पूर्ण करतोय. पण तोच साजू नाईक सज्ज होतोय आपाली कलंगुटकर याच्यासाठी.
फटका टोलवायचा होता तो मोठा, मात्र प्रयत्न फसतोय. शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक ताऊ नाईक याचं सुरेख असं पूर्वानुमान. चेंडू अडवतोय, चेंडूची फेक करतोय नाममात्र. एकेर धावेवर आपालीला समाधान मानावं लागतंय. आता 17 धावांची गरज येऊन ठेपते व 14 चेंडूंचा खेळ हा बाकी. चंदन नाईक गोवा राज्यातील तगडा फलंदाज म्हणून ज्याचा नावलौकिक, त्या चंदनला आपली क्षमता सिद्ध करायची आहे. मात्र प्रतिस्पर्धी म्हणून खेळत असलेला साजू नाईक हाही गोवा राज्यातील एक तगडा असा खेळाडू. सहजासहजी इच्छितचं साध्य करू देत नाही तो फलंदाजाला. फुलरलेन पद्धतीचा चेंडू गती परिवर्तनाचा हलकेच टोलवला जातोय. चेंडू जातोय तो डीप लॉंग लेगला. आपल्या स्क्रीनवर येतोय लोकल बॉय दर्शन बांदेकर. चेंडू अडवतोय, चेंडूची परती करतोय. एकेर धावेने चंदन स्वतःचं खातं खोलतोय. 40वर पोहोचवलं जाते. ते अर्थातच या ठिकाणी आरव्ही कोरगाव क्रिकेट संघाला 56 या विजयी उद्दिष्टाचा पाठलाग करताना 13 चेंडू 16 धावा. आपल्या स्पेलच्या सांगतेसाठी साजू नाईक सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं समोर येतो आपाली कलगुटकर. इरादा होता तो रिव्हर्स स्वीपचा. फटका तर सुरेख निघतोय. मात्र त्याहूनही पूर्वानुमान ताऊ नाईक याचं वाखाणण्याजोगं मैदानावर जो चेंडू त्याला चकवू पाहत होता हे प्राथमिक चित्र होतं. मात्र पूर्वानुमान सुरेख लगावल्याने, अंदाज मनाशी अतिशय अप्रतिम बांधल्याने संभाव्य चौकार नाममात्र एकेर धावेत हा रोखला जातोय. आपण करूया पुढच्या सामन्याचा नाणेफेक. वर्षा वॉरियर्स देवबाग आणि ध्रुव पारसे. बोथ कॅप्टन आर रेडी. वर्षा वॉरियर्स देवबाग कर्णधार सुमित डोंगरे, ध्रुव पारसे कर्णधार ओमकार देसाई. बंटी सर सामना थांबलाय तोपर्यंत सामना नाणेफेक करूया. माझ्या समवेत आहेत इलाई गोचे सन्माननीय आशिषजी आपण यावं. आपल्या शुभ हस्ते या सामन्याची आपण नाणेफेक करावी. बोथ कॅप्टन आर रेडी. सुमित बोलेल वर्षा वॉरियर्स देवबाग संघाच्या वतीने. टेल इज द कॉल. टेल. वर्षा वॉरियर्स देवबाग, यू हॅव वन द टॉस. व्हॉट्स द डिसिजन? आम्ही पहिले फिल्डिंग करणार. क्षेत्ररक्षण ओमकार पहिली फलंदाजी. थँक्यू. फुलटॉस पद्धतीचा Over to कमजोर चेंडू आणि बराच वेळ ज्या फटक्याची प्रतीक्षा होती आरव्ही कोरगाव क्रिकेट संघाला, त्या आरव्ही क्रिकेट संघ कोरगावचा आत्मविश्वास कुठेतरी उंचावणारा फटका हा 4 धावांसाठी कोकण 9 सुपर चौकार या माध्यमातून निघतोय. एक थोडासा दिलासा मिळतोय तो आपालीला, दिलासा मिळतोय तो आरव्ही कोरगाव क्रिकेट संघाला, ज्या 4 धावांना धावफलक पुढे सरकतोय तो 45 धावांवर. 11 चेंडू 11 धावा, 6 गडी अजूनही तंबूमध्ये बाकी आहेत. आरोंदा संघ कमबॅक करू शकतो, मात्र गरज आहे एकामागोमाग एक विकेट गारद करण्याची. जर या ठिकाणी तुम्ही गडी गारद करण्यात यशस्वीता प्राप्त केली तरच तुमचं कमबॅक होऊ शकते. अन्यथा आरव्ही कोरगाव क्रिकेट संघाला जी सलामी मिळाली तब्बल 30 धावांची पहिल्या षटकात, त्या 30 धावांच्या जोरावर पहिल्या षटकातील आरव्ही कोरगाव क्रिकेट संघ हा बराचसा वरचढ दिसतोय. 11 चेंडू 11 धावा. दर्शन बांदेकर सज्ज होतोय. स्कूपचा फटका टोलवायचा होता, वेगानं चकवा दिला जातोय. निर्धाव चेंडू गणला जातोय तो दर्शन बांदेकर याच्या करवी. आता 10 चेंडू 11 धावा. पहिला सामना थोडासा भ्रमनिरास करणारा झाला, एकतर्फी असा झाला. दुसराही सामना तसाच होईल असं वाटलं होतं, मात्र जिद्द सोडत नाही तो आरोंदा संघ आणि सुरेख असं कमबॅक या महत्वपूर्ण सामन्यात तो करतोय. परत एक सुरेख असा चेंडू, निर्धाव असा चेंडू. दर्शन बांदेकरच्या गोलंदाजीचा थांग पत्ता लागत नाहीये तो आपाली कलंगुटकरला, थांग पत्ता लागत नाहीये तो आरव्ही क्रिकेट संघ कोरगाव यांना. सामन्यामध्ये निश्चितपणे रंगत निर्माण होते. आता 9 चेंडू व 11 धावा असं समीकरण निश्चितपणे या चित्तथरारक अशा उपउपांत्य फेरीच्या लढतीत आपण पाहतोय. खराब असा चेंडू, यावेळी मात्र टायमिंग अचूक साध्य केलं जातंय. आपाली कलंगुटकर ज्या सफलतेच्या शोधात होता त्या शोधांती सफलता तब्बल 6 धावांसाठी दर्शनला भिरकावून दिलं जाते ते डीप फाईन लेग क्षेत्रात. या 6 धावांनी अर्धशतक धावफलकावर झळकलं जाते. तब्बल 51 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक या डावातील प्रगतीपथावर. आता 8 चेंडूंचा खेळ बाकी व नाममात्र 5 धावांची ही औपचारिकता. प्रथम फलंदाजी करताना 55 धावा प्रत्युत्तर देताना पहिल्या षटकात कुठल्या गेल्या होत्या त्या 30 धावा. समीकरण राहिलं होतं 30 चेंडू 25. त्यानंतर मात्र आश्वासक अशी कामगिरी गोलंदाजांची.
ओव्हरपिच चेंडू, एक देखणा असा फटका, चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार करतोय तो 4 धावांसाठी आणि या चौकारानं दोन्ही संघांची धावसंख्या ही बरोबरीत सुटते. सामना बरोबरीत आलाय. निर्विवाद विजयासाठी नाममात्र एकेरी धावेची औपचारिकता. दर्शन बांदेकर षटकाची सांगता करण्यासाठी या ठिकाणी सज्ज होतोय व गोलंदाज दर्शन बांदेकर याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी स्ट्राईकला अपाली कलंगुटकर. 7 चेंडू नाममात्र एकेरी धावेची ही गरज. शॉर्ट कव्हरला चेंडू टोलवला जातोय तो साजू नाईक याच्या डोक्यावरनं. विजयी धाव अपाली कलंगुटकर घेतोय. का मला आरवी क्रिकेट संघ कोरगावनं नियुक्त केलं, का मला बोलवलं गेलं, का मला गोवा राज्यातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून अग्रक्रमाने मानानं पाहिलं जातं याचा थेट नजराणा तो मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग ग्राउंडवर पेश करताना दिसतोय. अडचणीत होता 4 गडी बाद 40 या धावसंख्येवर तो आरवी कोरगाव क्रिकेट संघ. त्यानंतर अटॅक इज द बेस्ट डिफेन्स ही क्रिकेटमधील उक्ती. आक्रमकतेचं प्रदर्शन आपाली घडवतोय. संयमाने खेळी करणाऱ्या आपल्या खेळाडूंना धीरोत्तर असा सल्ला देतोय व तब्बल 1 षटक बाकी राखत 6 गडी तंबूमध्ये शेष ठेवत आरवी क्रिकेट संघ कोरगाव हा विजयावर शिक्कामोर्तब करतोय व उपांत्य फेरीतील प्रवेश करणारा दुसरा संघ म्हणून आपल्या नावाची निश्चिती ही करतोय. जो क्रिकेट रसिक उशिरा आमच्याशी जोडला गेला त्या क्रिकेट रसिकांसाठी माहिती की प्रथम फलंदाजी करताना 55 धावा 56 धावांचं उद्दिष्ट आरवी कोरगाव क्रिकेट संघासमोर. गौरेश कांबळी पहिलं षटक हाताळण्यासाठी आला. त्याचा मुकाबला करण्यासाठी रजत कुडाळकर हा स्ट्राईकला पोहोचला आणि त्या रजत कुडाळकरनं अक्षरशः डोळ्यांची पारणं फेडणारी अशी आक्रमक विस्फोटक फलंदाजी साकारली. प्रथमतः सलग 3 षटकार, त्यानंतर सलग 3 चौकार, अवघ्या 6 चेंडूत 30 धावांची त्याची बहारदार खेळी ही विजयाचा. डीलरशिप साठी संपर्क 95 94 21 93 93 किंवा 94 20 22 70 11. आता पेट्रोलचा खर्च टाळा आणि घ्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर. डीलरशिप साठी संपर्क 95 94 21 93 93 किंवा 94 20 22 70 11. आता पेट्रोलचा खर्च टाळा आणि घ्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर. डीलरशिप साठी संपर्क 95 94 21 93 93 किंवा 94 20 22 70 11. आता पेट्रोलचा खर्च टाळा आणि घ्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर. डीलरशिप साठी संपर्क 95 94 21 93 93 किंवा 94 20 22 70 11. आता पेट्रोलचा खर्च टाळा आणि घ्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर. डीलरशिप साठी संपर्क 95 94 21 93 93 किंवा 94 20 22 70 11. आता पेट्रोलचा खर्च टाळा आणि घ्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर. डीलरशिप साठी संपर्क 95 94 21 93 93 किंवा 94 20 22 70 11. आता पेट्रोलचा खर्च टाळा आणि घ्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटर. डीलरशिप साठी संपर्क 95 94 21 93 93 किंवा 94 20 22 70 11. तरफ से यहाँ पर मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया गया रजत कुडालकर. 8 गेंदों में 3 सिक्सर 3 बाउंड्री. आ जाओ रजत, आ जाओ. 30 रन बनाए.